हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, केवायसीची शेवटची तारीख जाहीर झालेली आहे. सरकारने काल ही मंत्री परिषदाची बैठक भरली होती. त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जी शेवटची तारीख आहे ई केवायसीची जाहीर करण्यात आली आहे. ती कोणती तारीख आहे, ती कशा पद्धतीने तुम्हाला ई केवायसी करायचं, सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर माहिती असेल की स्वतः आदिती तटकरे मॅमनी 18 सप्टेंबर 2025 ला आपल्या फेसबुक हँडलला त्यांनी पोस्ट केलेलं होतं आणि तिथे सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीमध्ये पारदर्शकता वाढवावी यासाठी ते वेब पोर्टल आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी इन या संकेतस्थळावर जाऊन पुढील 2 महिन्याच्या आत सदर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती केलेली होती आणि महाराष्ट्रातील सर्वच बहिणींनी ही ई केवायसी प्रक्रिया करावी अशी सुद्धा त्यांनी या ठिकाणी अट टाकलेली होती. तर लाडक्या बहिणींनो, काल म्हणजेच 28 ऑक्टोबर 2025 ला सरकारने जी मंत्री परिषदाची बैठक भरली होती, ते सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, जी शेवटची तारीख आहे, ती शेवटची तारीख तुम्हाला सांगतोय 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख असणार आहे. या तारखेला लाडक्या बहिणींनो, तुमची ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट व्हायला पाहिजे, कंप्लीट व्हायला पाहिजे. बरोबर, सुरुवात झाली होती 18 नोव्हेंबर 2025 ला आणि शेवटची तारीख किती आहे ई केवायसीची? लाडक्या बहिणींनो, 18 नोव्हेंबर, म्हणजेच 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला त्याच फेसबुक हँडलला आदिती मॅमनी सांगितलेला होता. पण तरीही महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणींची ई केवायसी आहे ही थांबलेली आहे, कारण प्रॉब्लेम चालू आहे सेकंड ओटीपीचा. तर लाडक्या बहिणींनो, हा सुद्धा प्रॉब्लेम तुमचा दूर केला जाणार आहे शनिवारपर्यंत. शनिवारपर्यंत तो पती किंवा वडील, ज्या बहिणींकडे पती नाही आहेत, वडील नाही आहेत, या बहिणींनी काय करावं किंवा त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाची उपलब्ध इन्फॉर्मेशन नाही आहे, तर अशा बहिणींनी काय करावं याची इन्फॉर्मेशन तुम्हाला शनिवारपर्यंत मिळणार आहे. मग गेल्या 1.5 महिन्यामध्ये सरकार झोपलेलं होतं का? ही इन्फॉर्मेशन आतापर्यंत का बरं समोर आलेली नव्हती? तर लाडक्या बहिणींनो, यासाठी मला तरी पर्सनल फील होतं की सरकार तुम्हाला अजून 15 दिवसाचा कालावधी वाढवून देणार आहे. पूरग्रस्त भागांमध्ये तर त्यांनी 15 दिवस ऑलरेडीच सांगितलेला आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा जो 15 दिवसाचा कालावधी आहे हा वाढून द्यावा, कारण की अनेक लाडक्या बहिणी आता ई केवायसीला करायला सुरुवात करेल, जेणेकरून जी वेबसाईट आहे ती योग्य पद्धतीने चालेल किंवा नाही चालेल याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित होणार आहे. म्हणून सरकारने जी शेवटची तारीख ठरवली आहे 18 नोव्हेंबर, तर ही 18 नोव्हेंबरची तारीख पुढे ढकलावी हीच मागणी मी सरकारकडे करतो. लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्याही बहिणींची ई केवायसी रखडलेली असेल किंवा थांबलेली असेल, ती लवकरात लवकर प्रयत्न करून आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतील. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. बरोबर. जर तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.